सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कैलास राणा शिवचंद्र कारुण्य सिंधु भवदुःखहारी गुरुवीण शंभो मजकोडधारी। हरे हरे राम कृष्ण
भोळा चक्रवर्ती शिव भो
खिचडीच्या प्रसादाला सुरुवात झालेली आहे, तेव्हा सर्व भक्तगणांना विनंती आहे की आपण खिचडीचा लाभ घ्यायचा. धन्यवाद. तर मॉनिटर घ्या, मॉनिटर आम्हाला काय ऐकायला नाही. पांडुरंगा करू प्रथम
दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन जाणो चराचरी. कोणतंही कार्य जे आहे ते करण्याशिवाय घडत नाही. आणि आज महाशिवरात्री संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे. परदेशात देखील आपली माणसं महाशिवरात्री साजरी करतायत. आणि ज्यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन झालं ते आमचे हृदयस्थान कैलासवासी सखाराम हसू पाटील, कै सावित्रीबाई सखाराम पाटील आणि कैलासवासी विनायक सखाराम माफ करा वैकुंठवासी हरिभक्त परायण गुरुवर्य सच्चिदानंद स्वरूप विनायक सखाराम पाटील. तदनंतर श्री ब्रह्मा सखाराम पाटील, सौ शकुंतलाई ब्रह्मा पाटील, श्री चरण ब्रह्मा पाटील, सौ श्रेया चरण पाटील, श्री अमर ब्रह्मा पाटील माननीय नगरसेवक, सौ स्नेहा अमर पाटील, श्री शिवराज ब्रह्मा पाटील, सौ श्वेता शिवराज पाटील, श्री शक्ती ब्रह्मा पाटील, सौ स्नेहल शक्ती पाटील. आणि मला तरी वाटतं हे नातू असावेत. मनन्या, प्रांश, व्योम, प्रणभ्या आणि नियुक्ता व्यवस्थापक शिवशक्ती मित्र मंडळ दिवा फाउंडेशन दिवा ग्रामस्थ यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. या भगवंताच्या पदस्पर्शाने आणि संतांच्या चरण कमळांनी ही पावन आणि पुनीत झालेली दिवा तीर्थक्षेत्र भूमी आणि या तीर्थक्षेत्र भूमीमध्ये असंख्य 60-65 मला माहित आहे, पण असंख्य साधू संत इथे होऊन गेले. त्यांनी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र आणि हाडाची काढ, रक्ताचं पाणी केलं आणि त्यांचे संस्कार आमच्यावरती उमटले. वास्तविक पाहता मी कोणी कीर्तनकार वगैरे नाहीये, पण आणि कीर्तन करणं हा माझा धंदा देखील नाहीये, पण या शिवाकडून आलेला संतांच्या पर्यंत आलेला निरोप पुन्हा शिवापर्यंत पोहोचण्याचा तो निरोप माझ्या भाग्यात आलेले श्री संत राष्ट्रसंत सच्चिदानंद स्वरूप श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि हे आमचे सर्व बाबाच बाबा बरं का. आणि या सगळ्या आमच्या माऊली यांच्यापर्यंत अनुभवजन्य हा निरोप आलेला आहे. आणि तोच निरोप, अनुभवजन्य निरोप मी सुद्धा तुमच्यापर्यंत देवापर्यंत जाण्याचा, नवे तर देवरूप होण्याचा जसाच्या तसा निरोप तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. त्या निरोपाला तुम्ही आदर करायचा किंवा नाही हे तुमच्याच हातात आहे, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आम्ही ऐकलं या संतांचं आणि म्हणून माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या आई वडील विठ्ठल भक्त, त्यामध्ये आम्ही विठ्ठल भक्त, आमच्या सौ म्हणजे भार्या सुद्धा विठ्ठल भक्त, आमची मुलं देखील विठ्ठल भक्त, सुना देखील विठ्ठल भक्त, नातू नाती देखील विठ्ठल भक्त. 4 पिढ्यांचा उद्धार या संतांच्या साक्षीने झाला. आणि म्हणून
या व्यासपीठावरती बसण्याचा अधिकार श्रीपाद बाबांच्या कृपेने किंवा या माझ्या मालिकेच्या कृपेने, माझी अखंड मालिका ती पहिल्या प्रथम मी वर्णन करतो. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी आणि चतुश्लोकी चारी भागवत. हंस ब्रह्म अत्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा आणि सर्व बाबाच बाबा आणि माऊली वर्ग. अखंड परंपरा जशीच्या तशी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील अशी ही अखंड परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये मला कीर्तनाला जी मी उभं राहिलो व्यासपीठावरती, व्यासपीठ भूषवण्याचं ते श्रेय माझे श्रीपाद बाबांचे दास शरद गुरुवर्य शरद महाराज दातिवली. आणि मला उभं राहण्याची जी संधी आपल्या गावचे हरिभक्त परायण सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य गजानन महाराज पाटील यांच्याच परंपरेतले सच्चिदानंद स्वरूप हरिभक्त परायण गुरुवर्य सत्यवान महाराज पाटील ते स्वतः घडले आणि त्याच्यानंतर आम्हाला घडवलं. आधी केले आणि मग सांगितले. त्यांनी मला सांगितलं दादा 2 मिनिटं फक्त तुम्ही प्रवचन करा. मी म्हटलं मी काय करणार, मी कुठे शिकायला गेलेलो नाहीये. वास्तविक प्रवचन आणि कीर्तन शिकण्याकरता आळंदीला संस्थेमध्ये 5-5 वर्ष घालवावी लागतात तेव्हा ते कीर्तन आणि प्रवचन. पण माझ्या साधूची कृपा, माझ्या साधू मध्ये आणि हे सगळे उभे असलेले हे सगळी माऊली वर्ग काहीच फरक नाही, एकच आहे ते ज्ञान. बसलेले वगैरे सगळे. मग यांनी सांगितलं 2 मिनिटं प्रवचन करा. 2 मिनिटं प्रवचन केलं. मग दुसऱ्या दिवशी सांगितलं 3 मिनिटं करा, 4 मिनिटं करा. 1 तासाची मजल गेली आणि मजल गेल्यानंतर सांगितलं दादा तुम्ही कीर्तन सुद्धा करू शकता. ज्या अर्थी 1 तास प्रवचन करू शकता त्या अर्थी कीर्तन पण करू शकता. पण यांना जेवढे मार्क द्यावेत माझ्याकडनं तेवढे थोडेच आहेत. कारण काय वर्णू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवी तसे. पण ज्यांनी उपकार आपल्यावरती केलेले ते उपकार मात्र विसरता येणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत नवे तर पिढ्याना पिढ्या वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. 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 होतील उपकार आगणित. होतील उपकार आगणित. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. महाशिवरात्री उत्सव या गावामध्ये 37 वर्ष, हे 37वे वर्ष साजरं होत आहे. हे जे कुटुंब आहे हरिभक्त परायण ब्रह्मादेव सखाराम पाटील
आणि हरिभक्त परायण साव शकुंतला ब्रह्मा पाटील आणि यांचं सर्व कुटुंब, या कुटुंबाचे या दिव्या गावावर तर उपकार आहेतच आहे, पण या पंचक्रोशीवर देखील उपकार आहेत. कारण काशीचा विश्वेश्वर आयत आपली सेवा करण्याकरता आणलं आणि म्हणून या कुटुंबामध्ये विठ्ठल भक्त हे कुटुंब, माफ करा, शिवभक्त हे कुटुंब आहे. आणि आज 3 तप आणि चौथ्या तपामध्ये पदार्पण म्हणजे आपल्याकरता यांनी ही एकदम सोपी वाट करून ठेवलेली आहे की कशी तर आपुली हिता जो असे जागता मग धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरिक वाटे देवा. अशी सात्विक मुलं ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येत आहेत, देवाला त्यांचा देव हर्षित होतो. तयाचा हरिक वाटे देवा. हरिक म्हणजे आनंद होतो देवाला. आणि पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतायत, अशी सात्विक मुलं ज्यांच्या पोटी जन्माला येत आहेत, तुकाराम महाराज देवाच्याही पुढे जाऊन म्हणताय, तुका म्हणे मज गडोत्यांची सेवा, तुका म्हणे गडोत्यांची सेवा, तुका म्हणे विश्वंभराच्या पुढे जाऊन म्हणताय काय, तुका म्हणे मज गडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. कारण त्या हिताच्या ठिकाणी सदैव जागे आहेत. हित ते करावे आणि करून या मन शुद्ध व्हावे. तर या कुळाची माझ्या तुकाराम महाराजांनी फार मोठं महत्व सांगितलेलं आहे. कारण हे कुळ जे आहे हे नामधारकाचं कुळ आहे, सामान्य कुळ नाहीये. नामधारकाचं कुळ आहे. त्या नामधारकाच्या कुळाची थोरवी गायली. काय गायली? पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, आणि त्यांचे पावन
अरे एवढा मोठा अधिकार दिलाय त्यांच्यानी पावन किन्नी लोक अरे इतरांना पावन करण्याचं सामर्थ्य या कुटुंबातील संतांना दिलंय बरं का. आणि म्हणून नामदेव महाराज देखील या कुटुंबाची थोरवी गाताय. काय गाताय? धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्याची 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, कयान बाधे क्रोध काम, कयान बाधे क्रोध काम. आता सेवेला सुरुवात होत आहे. मस्तक संत भेटी या कुटुंबाच्या संयोजाने, अनुषंगाने आणि माझ्या विश्वेश्वराच्या इच्छितेश्वराच्या कृपेने ही जर विश्वंभराची जर कृपा जर नसेल जीवाच्या ठिकाणी तर संतांची भेट अत्यंत दुर्लभ सांगितलेले आहे. बहु अवघड
आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. आणि म्हणून आजचा दिवस माझ्या भाग्यातला तुमच्या सगळ्यांचं मला दर्शन घडतंय संतांचं. म्हणून आजच्या दिवसाला भयंकर महत्व दिलंय तुकाराम महाराजांनी. धन्य आधी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शील गेला. मज वाटे त्यांची अलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे. तुका म्हणे एका जनार्दनी घडो त्यांचा संग. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्यांची अलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे. नाथ महाराजांना या शिवाचा ज्या वेळेला जनार्दन स्वामींच्या कृपेने आपल्या हृदयामध्ये रोमामध्ये ज्या वेळेला अनुभव आला त्या वेळेला नाथ महाराज सांगतायत की शिव कसा आहे? भोळा आहे. चक्रवर्ती म्हणजे या पूर्ण विश्वाची सेवा करण्यामध्ये समर्थ असलेला. या विश्वामध्ये किडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत जीव प्राणी जन्माला आलेला आहे. रात्रंदिवस त्याची सेवा करणारा असा हा जो चक्रवर्ती शिव कसा आहे? भोळा आहे. मला कुठल्याही प्रकारचे सायास न करता माझ्या श्री गुरूंनी जनार्दन स्वामींनी या देवाचं दर्शन मला कुठं घडवलं तर माझ्या हृदयामध्ये घडवलं. तर त्याला महाराज पुरावा देत आहेत. याचं स्वरूप कसं आहे? पिंड देव स्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरिविन सारा वेद ब्रह्म. हा जो महादेव जो आहे हा भोळा शंकर आहे. हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये रोमामध्ये निरंतर सदा सर्व काम नित्य विराजमान आहे. शाश्वत आहे. त्याला सोडून हा मनुष्य प्राणी नाहीये आणि देवाला त्या देहाला सोडून या मनुष्य प्राण्याला देव नाहीये आणि देवाला सोडून हा मनुष्य प्राणी नाहीये. कारण एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वायातू दुर्गमी न घाली मन. साधू संत जे आहेत किंवा देवाकडे कोणत्याही प्रकारचा भेद नाही. देवाचं जे कार्य आहे कशा करता आहे? देवाचं कार्य कशा करता आहे? धर्मरक्षावया अवतार. कार्य काय आहे? भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवादी. आणि संतांचं कार्य काय आहे?
कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कशविती परोपकारे. संत काय करताय? दृष्टांना सृष्ट बनवण्याचं कार्य करताय आणि देव काय करतो? दुष्टांचा संहार करण्याचं. म्हणजे किती फरक आहे दुष्टांना सृष्ट करण्याचं. म्हणजे उदाहरण दिलं तर लगेच लक्षात येईल. यांनी वाल्या कोल्याने किती पाप केलं होतं? 7 रांजण भरलं होतं बर का. एवढं पाप केलं होतं की त्याच्या पापाची देखील गणना करता येत नव्हती. पण संतांनी काय केलं? गुणदोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पायी आपुलिया. हे संतांचं कार्य आहे. देवाचं कार्य काय आहे? दुष्टांचा संवाद. दोन्हीचं कार्य एकच आहे. पण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची करणे आम्हा काम आणि बीज वाढवावे नाम. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. हा इतका देव भोळा आहे. याच्या भोळेपणाला सीमा नाही. एकदा शिवलीला अमृत मध्ये कथा आलेली आहे. पण आज थोडं महाशिवरात्री आहे, थोडस महात्म्य सांगायला पाहिजे. व्याध नावाचा शिकारी असतो आणि तो पर्वतावर राहायचा. एके दिवशी सकाळी पहाटे शिकारीला शस्त्र घेऊन निघाला. जंगलातून जात असताना शिवाच्या मंदिरामध्ये गर्दी पाहिली आणि गर्दी पाहिल्याच्या नंतर हा देखावा त्याने याच्या आधी कधीच पाहिला नव्हता. आणि पाहिल्याच्या नंतर शिवाच्या मंदिरामध्ये गजर चालू होता. ओम नमो शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाचा गजर ऐकून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कौतुक वाटलं त्याला. कधी आधी त्याने ऐकलं नव्हतं. सकाळी पहाटेची वेळ आणि तो पुढे गेला जंगलात. जंगलात गेल्यानंतर शिकार कसली करायची? पाखरांची आणि प्राण्यांची. ही शिकार करून तो अत्यंत पापिष्ट झाला होता. पाप डोक्यावरती भरपूर झालं होतं. संपूर्ण दिवसभर शिकार पाहिली
पण शिकार काही मिळेना. आता करायचं काय? 3 सांजा झाली आणि हळूहळू काळोख देखील पडला. त्याने असा विचार केला की शिकार घेतल्याशिवाय जायचं नाही, असा त्यांनी पण केला. आणि रात्र झाल्याबरोबर एका बेलाचं जे झाड होतं ते अत्यंत भरलेलं होतं बरं का, पानांनी एकदम भरलेलं झाड. आणि त्या झाडावरती तो जाऊन बसला. त्याला माहित नाही की बेलाचं झाड आहे. असं करता करता ते बेलाच्या झाडात एवढं गच्च भरलेलं होतं पानांनी ते, की त्याला पुढून येणार एका नदीच्या काठावर ते झाड होतं. शापच जर आलं तर ते त्याला दिसणार नाही, प्राणी जर आलं तर त्याला दिसणार नाही. म्हणून तो एक एक बेलाचं पान काय करायला लागला, आपली नजर शापदावर जावी, प्राण्यावर जावी म्हणून तो डोळ्यांना दिसेल अशी जागा करायला लागला. आणि एक एक पान तो हर हर, त्याला ते ऐकलेलं ना, ते नवल वाटलेलं, हर हर भोले नमः शिवाय असं एक एक पान तो खाली टाकवतात. त्यावेळेला नेमकाच खाली काय असतं, शंकराचं शिवलिंग असतं. अनायसे त्या शिवलिंगावरती ते बेलपत्र पडत असतं. असं करत असताना अकस्मात हरिण येते. हरिण आल्याबरोबर या व्याधानं बाण जोडला आणि हरणाकडे बाण जोडल्यानंतर हरणाने पाहिलं. ते हरिण माणसाच्या वाणीने बोलायला लागलं की बाबा रे, मी तुझा काय गुन्हा केलाय? मी असा तुझा काय अपराध केलाय की तू मला मारतोय? आणि शिवाय माझ्या पोटामध्ये बाळ आहे, माझी हत्या करू नकोस. मी लागलं तर शपथ घेऊन सांगतोय, तू मला सोड, मी परत येईन. बाळाला जन्म देऊन मी परत येईन. याचं ते पान बेलपत्र चालू असताना याचं पाप हळूहळू नष्ट होत असतं आणि याच्या ठिकाणी सात्विक वृत्ती येत असते. मग सोडून देतो. ती गेल्यानंतर परत आणखीन 2-3 हरणं येत आहेत आणि ती हरणं आल्याच्या नंतर ते पण शब्द घेऊन निघून जात आहे. आणि ह्या व्याधाला, या शिकाऱ्याला अनायसे महाशिवरात्रीचा उपास पण घडतोय. आणि बेलपत्र वाहत असताना भोलेनाथाचं स्मरण अखंड होतं त्याला. आणि सकाळी पहाटे त्यांचं सगळं कुटुंब येतं. हरणाचं सगळं कुळ गोत्र घेऊन ती येते. बाबा, आता तू आमची हत्या करू शकतोस, पण त्याच्या ठिकाणी भगवंताचं स्मरण केल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत भाव जो आहे, मत्सरी भाव जो आहे तो नष्ट झालेला असतो. आणि सात्विक चित्त शुद्ध होता, शत्रू मित्र होती, याप्रमाणे त्याचं चित्त शुद्ध झालं. आणि आजपासून तुम्ही माझे गुरुदेव, मी आतापर्यंत जी कर्म केली ती योग्य केली नाही, असं बोलतो न बोलतोय तेवढ्यात कैलासावरनं विमान आलं आणि त्या हरणांसोबत त्या व्याधाला सुद्धा कुठे घेऊन गेले? कैलास लोकाला. इतका हा देव आहे, हा देव हा कोणाचेही गुणदोष पाहत नाही. आणि म्हणून हा कसा आहे? भोळा आहे, चक्रवर्ती आहे, समर्थ आहे. त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज करतात. चक्रवर्ती
आपल्या चरणामध्ये नाद म्हणतात. नाद महाराज शिव कसा आहे? भोळा आहे. भोळा म्हणजे करुणाकर आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे आणि उदार आहे. हे बघा आमच्या भाग्यात माझे हे आले महाराज. ते शेतावर जाताना अडवायचे, शेतावर जाताना अडवायचे आणि या शिवाचा महिमा मला सांगायचे. तुम्ही सुद्धा ही गोष्ट लक्षात जर घेतली, कारण देवाला सुद्धा गुरु करावा लागला. आपण का करायचा नाही? देवाने जसा केला तसाच भाग्यात आपला आला पाहिजे गुरुदेव. कोणालाही गुरुदेव करून जमणार नाही. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, श्रीकृष्ण गुरु सांदीपणी, परब्रह्म दावी येले. आपल्याला या देवाचं स्वरूप जे आहे ते आपल्या हृदयामध्ये प्रगट करून देणारा महात्मा. आधी हे सगळे महात्मे त्याच योग्यतेचे आहेत. हे सगळ्या माझ्या माता भगिनी सगळ्या त्याच योग्यतेच्या आहेत. दिसायला सामान्य आणि असायला असामान्य. एक झाडाच्या सोबत, एका झाडाच्या सोबत बोरी बाबळीची जर झाडं आली, ती बोरी बाबळीची झाडं सुद्धा चंदन रूप बनताय. चंदनाचे संगे बाबळ सोबत बोरी बाबळीची जर झाडं आली तो चंदन काय करतो? चंदन द्रूप बनवतो. एवढं सामर्थ्य झाडांमध्ये आहे. मग संतांमध्ये नसेल का? संत ऐसे तात्काळ करीती, पण त्याच्यासाठी चंदनाने बोरी व्यापिल्या, गुणदोष याती न विचारी काही, भाव गेला पायी आपुलिया. सर्व गुरु करताय. या जन्माला आलेला जो जीव प्राणी आहे तो आपापल्या बुद्धीनुसार गुरु करतो, पण गुरु करताना मात्र विचार करत नाही. पानी पिना छान के और गुरु करना, गुरुची पारख झाली पाहिजे. गुरुला प्रश्न विचारले पाहिजे. काय प्रश्न विचारले पाहिजे? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण,
आयते सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. चित्ताला समाधान मिळण्याकरता आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विना जीवा. आपुला तो म्हणजे आपल्या रोमा रोमामध्ये जो भरून पुरून उरलेला कुणाची या सत्ते चाले हे शरीर कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नका. हा शिव जो आहे तो कोणतं भजन करतोय तर तयाचे भजन तुम्हाला भजनासोबतच पाठवलेलं आहे. देह मनुष्य जात सकळ सबवतात भजनशील. झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञाने विने नाचिले. बुद्धी भेदाची आले आणि कल्पू नये ते कल्पिले अनेकत्व. काय कल्पना केली? देव कोणीतरी आणि मी कोणीतरी. अरे तूच देव आहे. तुका म्हणे सांगू किती यात भगवंताच्या मूर्ती. तुका म्हणे हात स्वयं परब्रह्म. मूर्ख लेणे वर्म संत चरण. संतांची जोपर्यंत आपल्याकडे सानिध्यात येत नाही तोपर्यंत आपण कोण आहोत याचा सुगावा लागणार नाही. आपला सुगावा लागण्याकरता आहे मी कोण हा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराजांकडे सुद्धा हीच परंपरा आली. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंदाने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष ओढला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार शोध विले. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या भाग्यामध्ये कोण आले? सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार. कोण आले? विशंबर आले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ते ज्ञान बाबा आजी इथं आले. संत एकांती बैसले. सर्व शास्त्र धुंडाळून काढिले. ज्ञान दृष्टीने अवलोकिले. ते हे नाम ते नाम मिळण्याकरता मगाशीच म्हणून गेलो की गुरुची पारख करायची आहे की ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अति आणावे मग संता या वधावे. ते ज्ञान मिळवण्याकरता आपल्याकडे उत्कंठा ओढ लागली पाहिजे किंवा गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान आती जैसे. माऊलींनी सांगितलं. कोणाला भजायला सांगितलंय माऊलींनी? ज्ञानदेव म्हणे. कोण आले भाग्यामध्ये? सदाशिवाचा अवतार. आणि त्यांनी कोणाचं रूप दाखवलं? ज्ञानेश्वरांना कोणाचा साक्षात्कार करून दिला? ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची.
तर असा जे नामस्मरण आहे ते अनादिकाळचे जे नामस्मरण आहे ते मिळण्याकरता ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू कसा महात्मा पाहिजे? ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ म्हणजे 21,600 वेळा नामस्मरणामध्ये लीन असलेले. विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. दुसरं श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचा पूर्ण अभ्यास आणि शास्त्रामध्ये जो अनुभव वर्तवलेला आहे तोच अनुभव जसाचा तसा तुम्हाला आणून देणारा. काय ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव कया गवडी असे पाप नाचे दर्शने असे महात्म्य आले पाहिजे. दुसरं तिसरं काय आहे? दयाळू. सर्वांभूती पाहे एक वासुदेव किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ असे जे महात्म्य असतात त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या शब्दाने आणि त्यांच्या स्पर्शाने जीवाचा लागलीच उद्धार होतो. ताबडतोब त्या क्षणी फक्त जीवाची तत्परता पाहिजे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपुसुनी. पण जीवा तू असं करू नको. देव न लगे साठवण्याची जागा रुधिर असे देवाला साठवण्याकरता नकार देऊ नका. आमचे तुकाराम महाराज देवाकडे शरणागती पत्करताना कशी पत्करली? धर्माची तू मूर्ती, सोडणार नाही. अरे नम्र होती भूता तेने कोंडिले अनंता. साधू संतांनी जे नामस्मरण केलं, अखंड नामस्मरण केलं आणि अखंड चालूच आहे. नुसतं आपलंच चालू आहे असं नाहीये, सजीवामधून पण चालू आहे
आणि निर्जीवामधून पण चालू आहे. किडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत या आधी पण चालू, भूतकाळामध्ये पण चालू होतं, वर्तमान काळामध्ये चालू आहे आणि पुढेही चालू राहील असं नामस्मरण. त्याला पुरावा ज्ञानेश्वर माऊली काय देतात? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथुनी चराचर हरीसी भजे. आणि ते भजन जे आहे ते भजन भगवंताने श्वासाने केलं. भगवंताची प्रसन्न मूर्ती दाखवतात बघा, डोळे मिटलेले आहे आणि हात पुढे. त्यांनी श्वासाने भजन केलं आणि ते श्वासाने जे भजन आहे ते अखंड आहे. आणि ते अखंड भजन ज्या माझ्या कोणाला प्राप्त झालं? नाथ महाराजांना प्राप्त झालं. ते भजन ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेला तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते, येणे सोचे मन झाले आव भरी, परत माघारी येत नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, येणे सोचे मन झाले आव भरी, परत माघारी येत नाही. बंधनापासूनी पकडल्या गाठी, देता आली मिठी सावकाश, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. असं जे आहे अखंड भजन ज्या साधकाला मिळतं त्याचे काम क्रोध नष्ट होतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ही रीत जी आहे ही रीत संतांकडेच आहे. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आणि ही रीत मिळण्याकरता ऐशी आता पदर धरा, जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. ही गीत कशी आहे? मुखना बोले, जीवाना हले, कंठ नास मरे राम, हम बैठे आराम, हमारा जप करे आत्माराम. असा जो जप ज्या वेळेला ज्या साधकाला मिळतो त्यावेळेला दुसऱ्या चरणामध्ये ते काय म्हणतात? वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम. त्याचा रिझल्ट काय आहे? कालच म्हणून दाखवला रिझल्ट त्याचा रिझल्ट काय आहे? संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने
संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने कडी नाहीये. हे ज्ञानाचं प्रभुत्व जैसा ते जैसे नाही जैसा नाही हा चला. जैसा अमृताचा निरधरू प्रसवला जयाचा जठरू तया सुदे तुझे धरू काहीच नाही याचसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. त्या ज्ञाना जरी कल्मशाचा अगरू मला या ज्ञानावर बोलायचंय. याला धरून बरं का या मुद्द्याला धरून दुसऱ्या चरणाला धरून जरी कल्मशाचा आगरू पापाचा आगर जरी कल्मशाचा आगरू भ्रांतीचा सागरू व्यहा मोहाचा डोंगर होऊन असती तरी ज्ञान शक्तीची पाडे हे आगवेची या थोकडे आयसे सामर्थ्य चोकडे ज्ञान ये एका जनार्दनी बोलाचाच भात बोलाचीच गडी मांडिले दुकान आणि देतो मोलाविन. अरे काय बोलतो आपण करतो काय. बाबांनी संतांनी परमार्थ कैसा केला. घातला दुकान देती आली अशी गाणं संत उदार उदार किंवा नाम फुकट चोखट सामान्य माझ्या भाग्यात नाही आले. ओरडलेलो मी यांच्यावरती आणि तिथून माझा तो जो काम रोज जे म्हणतात ना यांच्या दर्शनाने बरं का आणि जसं बोललं तसंच करतोय. आज 30-31 वर्षापासून कार्य चालू आहे. पॉकेट देताय काय करायचंय. कालच एक मला सद्ग्रस्त भेटले आणि मला बोलायला लागले मरने के बाद में साथ में कुछ भी नहीं जाता. मरने के बाद साथ में कुछ भी नहीं जाता. ऐसा बताने वाले महाराज एक कथा के 2 लाख रुपए लेते. बोले कैसा चाले त्याची वंदावे पावले. बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख. मग असं ज्या वेळेला काम क्रोध काय घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. आणि ह्या ज्या वेळेला पांडुरंग रोमा मध्ये विराजमान होतो त्यावेळेला त्याला 4 पुरुषार्थ साध्य होतात प्राप्त होतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ
धर्म म्हणजे खरा तोची एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे किंवा धन्य त्यांचा स्वधर्म मुखी नाम. याच्या व्यतिरिक्त दुसरी मला व्याख्या दिसत नाही. धर्म अर्थ म्हणजे सदा नाम घोष तेने सदा चित्त समाधान नसेल तर काय सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. पुढे सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर ओलाचा भात ओलाचीच कडी. आणि पुढे काय काम म्हणजे तिसरं चरण याच्यामधलं धर्माच्या पालन मधलं तीक्ष्ण उत्तरे घेऊन हाती बाण फिरे याची करणे आम्हा काम. हे काम याची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. आणि शेवटचं काय आहे मुखी नाम हाती मोक्ष आयची साक्ष बहुतांची विठोबा. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. कोणाचं श्वासाने करले भजन गड्यानो श्वासाने करले भजन नाहीतरी वाया जाईल जन्म जन्म. जो श्वासाला जो मुकला श्वासाला तो जातो श्वासाला तो जातो नरकाला. हरी विन जन्म नरकाचे पैसाना यमाचा पाहुणा प्राणी होय. जो श्वासाने भजन करतो त्याची लक्षण चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेतीच्या तेथ अपार कंचुकित रोमांच आले. अर्धोन्मिळित डोळे
वर्ष कांते आनंद जडे अंतुलिया सुकर्मिणीची बडे बाहेरी कापे देवा देवी जीव शिवा अवचटी भक्तीच्या पेठे झालिया भेटी आत्मसाक्षात्कारे पडे मिठी या संधीमध्ये उठे अनिवार्य रुदन मायपुता संकटी बहु काळे एकाएकी झालिया भेटी त्याने ओरडे घालून मिठी ते झाले जेवी अनिवार्य रुदन ज्या वेळेला जीवाची शिवाची भेट होते जीवाची शिवाची भेट माझ्या श्रीपाद बाबांनी आम्हा सर्वांना घडवून दिली या श्रीपाद बाबान या रामदास बाबान निज रूपाला दावील निज रूपाला दावील आज्ञात लगील धर्मत्याची लावील आज्ञात लगील धर्मत्याची लावील या श्रीपाद बाबान या रामदास बाबान निज रूपाला दावील निज रूपाला दावील आज्ञात लगील धर्मत्याची लावील या नारायण बाबान या रोहिदास बाबान निज रूपाला दावील निज रूपाला दावील जीवात लगीन जीवात लावील जीवात लगीन जीवाती लावील जीवात लगीन जीवाती लावील जीवात लगीन जीवाती लावील या नाना बाबान या श्रीपाद बाबान निज रूपाला दावील निज रूपाला दावील चित्तात लागील दैत्याची लावील चित्तात लागील दैत्याची लावील चित्तात लागील दैत्याची लावील चित्तात लागील दैत्याची लावील असं जीवाचं शिवाचं ऐक्य संतांच्या कृपेने घडून येतं त्या वेळेला पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी पिटले माझे कोडे बहुत जन्मीचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसनी कंती कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसनी कंती तुका म्हणे काळ आता करू ना शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती आणि महाराज शेवटच्या चरणामध्ये काय रिझल्ट देताय एका जनार्दनी शिवा एका जनार्दनी शिवा
निवारी कळी काळाचा ठेव. त्या काळाचं जे भय आहे प्रत्येक जीवाला, ते साधू संत काय करताय, तेच निवारण करतायत. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचं भेव, वाचे वदता शिव नाम तयान बाधी. शिवाची शक्ती जर प्रकट करायची असेल तर निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रियांसवडी लपो नको. ज्ञानेश्वर माऊली इच्छितेश्वर शिवशक्ती मंदिर आणि आपले नम्र कैलासवासी सखाराम आसू पाटील, कैलासवासी सावित्रीबाई सखाराम पाटील आणि वैकुंठवासी सच्चिदानंद स्वरूप विनायक सखाराम पाटील आणि आमचे काका बाबा ब्रह्मा श्रीयुत ब्रह्मा सखाराम पाटील, शकुंतला ब्रह्मा पाटील आणि त्यांची मुलं आणि त्यांच्या सुना, मी इच्छितीश्वर त्या विश्वंभराच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही सर्व जमलेल्या आणि या कुटुंबाला दीर्घायुष्य प्राप्त हो, लहानांपासून तर थोरांपर्यंत प्रत्येकाचं आयुष्य दीर्घायुष्य त्यांना प्राप्त हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये इथं सर्वांना तो आशीर्वाद आहे. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये विकास, उन्नती, प्रगती हो. त्यांच्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये सदैव भगवंताविषयी प्रेम वाढत राहो. आणि सर्वांना मी एकच विनंती करतोय, देवाला जे आवडतं ते तुम्ही करा. देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा. वैष्णवांचा हा वाढतच राहो आणि सर्वांना सुबुद्धी देऊन या विश्वेश्वरात त्यांना लवकरात लवकर दर्शन घडो. शिव हले हले तापला आणि तो या नामे शीतळ झाला. अरे तेच नाम आजही प्राप्त आहे. फक्त आपली जीवाची ओढ पाहिजे. देव भेटल्याशिवाय याचा 84चा जो फेरा आहे तो चुकणार नाही. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर हरिप्राप्तीची उपाय करावे संतांचे ते पाय. जय विठ्ठल जय